कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेचे महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांची राष्ट्रवादी अजित पवार पक्ष बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गीताबाग सुतारवाडी रोहा येथे उपस्थित राहून असंख्य कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या। यामध्ये प्रदेश पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी, जिल्ह्यातील मतदारसंघाचे अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, जिल्हा परिषद सभापती व सदस्य, पंचायत समिती सभापती व सदस्य, नगरपंचायत नगराध्यक्ष व सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून रायगड जिल्ह्याच्या वतीने आमदार अनिकेत तटकरे यांना विजयी शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाचे नियोजन सुधाकर परशुराम घारे, राष्ट्रवादी काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष अशोक भूपतराव, कार्याध्यक्ष रायगड जिल्हा सुभाष कोकाणे, कार्याध्यक्ष रायगड जिल्हा यांनी आयोजन केले होते। यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी उपस्थितांचे आदरातिथ्य केले। अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातील महायुतीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून त्यांच्यावर शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव केला। खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे, जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाने, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, संतोष बैलमारे, प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, तालुका कार्याध्यक्ष समीर शेडगे, अनंतराव देशमुख, तालुका अध्यक्ष विनोद पाशीलकर, हनुमंत जगताप, अमित नाईक, शेखर देशमुख, रोहा अष्टमी नगर परिषद नगराध्यक्ष वनश्री शेडगे, उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, सभापती महेंद्र दिवेकर, महेश कोलटकर, रवींद्र चाळके, राजेंद्र जैन, गटनेते महेंद्र गुजर, सर्व नगरसेवक नगरसेविका यांसह अलिबाग, मुरुड, सुधाकर, नागोटणे, कोलाड, मानगाव, महाड, श्रीवर्धन, म्हसळा तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। दूरध्वनीवरून अनेक दिग्गज नेत्यांनी शुभेच्छा दिल्या। आज दिवसभर शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग पाहायला मिळाली। अभिनंदन संदेश आणि भेटीगाठींनी परिसर गजबजून गेला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।